या निवडणुकीसंदर्भात पराभूत झालेल्या अहिल्यानगरच्या जे माजी आमदार होते, काही मंत्री होते माजी, परंतु ते पराभूत झाले. अशा अहिल्यानगरच्या 8 जणांनी आपल्या खंडपीठामध्ये, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की जे उमेदवार आता निवडून आले, ते भ्रष्ट मार्गाने निवडून आलेले आहेत आणि त्यांनी जे एकंदरीत आपल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये जी माहिती द्यायला पाहिजे होती, म्हणजे खरी माहिती की त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांचा किती मुलं आहेत, किती म्हणजे कशा-कशा पद्धतीचं त्यांनी कोणाकोणाच्या नावावर कशा-कशा पद्धतीचं उत्पन्न केले वगैरे. तर त्यांनी प्रतिज्ञापत्रकात सत्य माहिती दिली नाही, हा एक आक्षेप करत आणि भ्रष्ट मार्गाने त्यांनी निवडणूक जिंकली, हा एक आरोप करत अहिल्यानगरच्या 8 पराभूत उमेदवारांनी, आता त्यांना उमेदवार म्हणायचं कारण ते पूर्वी आमदारही होते, काही मंत्री होते. तर त्यामधून आता जे निवडणूक आयोगापुढे त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, परंतु निवडणूक आयोगाने काही त्या काळामध्ये आचारसंहितेच्या नावाखाली मान्य केलेल्या नाहीत. त्या संदर्भामध्ये देखील त्यांच्या तक्रारींना काही अर्थ घेतला नाही किंवा तक्रारीवर काही कार्यवाही करायची, ती कार्यवाही केलेली नाही. अशा पद्धतीचं त्यांनी आपापल्या ज्या याचिका केल्या आहेत, त्यामध्ये ह्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून हे जे आमदार निवडून आलेले आहेत अहिल्यानगरमधील, त्यामधील 8 जणांनी जे पराभूत झालेले आहेत, त्यांनी ह्या याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या आहेत. तर त्यांचे ज्या 8 जणांनी या निवडणुका मध्ये भ्रष्ट मार्गाने जिंकल्याचा जो दावा केला आहे, त्यामध्ये संगमनेरचे जे आहेत आमदार अमोल खताळ यांच्याविरुद्ध बाळासाहेब थोरात हे माजी मंत्री होते आणि त्यांनी जवळजवळ 8 वेळा ही निवडणूक लढवली होती. त्यांना शक्यतो पडण्याचं तसं काही कारणही नव्हतं, परंतु ते कसे काय पराभूत झाले हे आजही संगमनेरमधील लोक म्हणत असतात. त्यामुळं हा जो प्रकार घडला, तर त्यांच्याविरुद्ध ह्या बाळासाहेब थोरातांनी आमदार अमोल खताळ यांच्याविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर दुसरे जे आहेत राम शिंदे, की जे आता विधान परिषदेचे सभापतीपद झालेले आहेत भाजपतर्फे. तर त्यांनी रोहित पवार, की जी अटीतटीची निवडणूक झाली कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये, आणि हे निवडून येतात की ते निवडून येतात, आणि शेवटी त्यांच्या विरोधात हे रोहित पवार निवडून आले, कर्जतचे आमदार. त्यांच्या विरुद्ध त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून ही निवडणूक जिंकली असा आरोप करून त्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर अहमदनगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप, तर यांच्याविरुद्ध अभिषेक कळमकर, की जे फार मोठ्या मतांनी फरकाने निवडून यायला पाहिजे होते, परंतु त्यांचा तो अपेक्षाभंग झाला आणि लोकांनी त्यांना एक कमी मतांनी निवडून झालं किंवा त्यांचा पराभव झाला. तर हे संग्राम जगताप हे भ्रष्ट मार्गाने निवडून आलेले आहेत असा एक आरोप करून हे अभिषेक कळमकरनी तर त्यांच्या विरुद्ध परत याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे एक शेवगावचे जे आमदार आहेत मोनिका राजळे, तर त्यांच्या विरुद्ध ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी हा आरोप करून अशा पद्धतीची याचिका दाखल केली की ह्या मोनिका राजळे या भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये बरेचसे काही गैरप्रकार केले, निवडणूकमध्ये पत्रकामध्ये चुकीची माहिती दिली, अशा पद्धतीचे काही आरोप करून त्यांनी ह्या मोनिका राजळे यांच्याविरुद्ध प्रताप ढाकणे यांनी, म्हणजे ॲडव्होकेट आहेत हे, तर हे प्रताप ढाकणे यांनी ही औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर राहुरीचे आमदार जे आहेत शिवाजी कर्डिले, आता जे हे निवडून आले राहुरीचे आमदार, तर हे शिवाजी कर्डिले यांनी ही निवडणुकीमध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणूक जिंकली असा आरोप करून
म्हणजे त्यांनी एक व्यवस्थितपणे निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आपल्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. आपल्या एकंदरीत आपल्यावरील गुन्ह्याची माहिती दिलेली नाही आहे, खरी-खुरी किंवा इतर संपत्तीची माहिती दिलेली नाही आहे. मतदारामध्ये धर्माच्या नावाखाली मतं मागितली किंवा इतर अशा पद्धतीचे जे आरोप असतात, तर तशा पद्धतीचे आरोप राहुरीचे कर्डिल जे आमदार झालेले शिवाजी कर्डिले यांच्या विरुद्ध एक प्राजक्त तनपुरे, की हे जे पूर्वी मंत्री होते आणि ते निवडून यायला पाहिजे होते, परंतु त्यांचा पराभव झाला. त्यामुळं त्यांना एक शंका आलेली आहे आणि म्हणून त्यांनी की मतदान इतकं कमी कसं काय झालं आणि ते शिवाजी कर्डिले कसे काय निवडून आले, म्हणून त्यांनी ही शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात अ, अ, एक याचिका प्राजक्त तनपुरे मंत्री यांनी दाखल केलेले आहे. त्यानंतर दुसरे जे आमदार आहेत, आपले अकोलेचे आमदार किरण लहामटे. तर ह्या किरण लहामटे यांच्या विरुद्ध अमित भांगरे यांनी याचिका दाखल केली, की हे किरण लहामटे हे भ्रष्ट मार्गाने निवडून आलेले आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रकात आपल्या उत्पन्नाची आणि आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती काही दिलेली नाही. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी लोकांना, मतदारांना एक खोट्या पद्धतीचा प्रचार केला. त्यानंतर मतदारांना वेगळ्या पद्धतीचं धर्माच्या नावाखाली मतं मागितली वगैरे. अशा पद्धतीचे भ्रष्ट मार्ग जे असतात त्याच्या संदर्भात केलेलं, म्हणून त्यांच्याविरुद्ध त्यांची निवडणूक रद्द करून तेथे नवीन निवडणूक घेण्यात यावी किंवा निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा पद्धतीचा आरोप अमित भांगरे यांनी अकोले येथील निवडून आलेले आमदार जे डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरुद्ध केलेला आहे. त्यानंतर अहिल्यानगरच्या एक पारनेरमधून खासदार निवडून आले होते, त्यांच्या पत्नी राणी लंके. तर हे राणी लंके हे यांनी एक पारनेरचे जे आमदार आहेत, पारनेरमधून आता निवडून आलेले काशीनाथ दाते यांनी एक खोट्या मार्गाने निवडणूक जिंकली, भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो राणी लंके यांनी पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांच्या विरुद्ध केलेला आहे. त्यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली असून त्यांनी आपलं उत्पन्न दाखवलेलं नाही. त्यांनी आपलं एक हे दाखवलेलं नाही आहे, प्रतिज्ञापत्रकामध्ये आपल्यावरील गुन्हे ते दाखवलेले नाही आहेत वगैरे. सर्व प्रकारचे जे आरोप आहेत ते त्यांनी केलेले आहेत. तर अशा पद्धतीने एक कोपरगावचे जे आमदार आहेत आशुतोष काळे हे निवडून आले. यांच्या विरुद्ध संदीप वरपे जे एक आपले आमदार होते, म्हणजे निवडून नाही आले, तर त्यांच्या विरुद्ध देखील यांनी एक प्रतिज्ञापत्रकामध्ये चुकीची माहिती दिली अशी माहिती करून त्यांनी देखील येथे त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे.